नमस्ते शेतकरी मित्रांनो, मी सागर लुपणे. आपण कुंडल या गावी आहोत. की आपण बघताय माझ्यासमोर द्राक्ष बाग आहे आणि इथल्या आजूबाजूच्या एक 3 ते 4 किलोमीटर 5 किलोमीटरच्या सर्कम्फरन्समध्ये द्राक्ष बाग आहे, ऊस आहे, ढबू मिरची आहे, टोमॅटो आहे, वांगी आहेत, भाजीपाले पिकं आहेत, पपई आहे, शेवगा आहे आणि विविध प्रकारची पिकं आहेत आणि तसं भुईमुग, सोयाबीन आहे, वेगवेगळी झाडं आहेत. एकंदरीत ह्या पूर्ण 4 ते 5 किलोमीटरच्या एरियामध्ये गोगलगाईचा अटॅक ह्या पावसाळ्यापासून जास्त झालेला आहे. तर आता ही गोगलगाई कुठून आली, कशी आली आणि हिचा प्रसार कसा व्हायला लागला आहे याच्याविषयी आपण थोडं बोलूया. की आज ही गोगलगाई ह्या 5 ते 6 किलोमीटरच्या पूर्ण एरियामध्ये पूर्णपणे पिकावर जगत आहे. ही ॲक्च्युली काही लोकांचं म्हणणं आहे आफ्रिकेतनं आली, ही काही लोकांचं म्हणणं आहे ही ऑस्ट्रेलियातनं आली. एकंदरीत कुठल्या तर माध्यमातून नेक्टरमधनं हिचा प्रसार झाला इथं. आणि मागच्या 6 ते 7 वर्षापूर्वी एक किरकोळ दिसणारी ही गोगलगाई आज लाखोंच्या संख्येने इथे संध्याकाळचं रस्त्यावर दिसत आहे. तसेच प्रत्येक पिकावर, द्राक्ष बागेवर म्हणा, नंतर पपईवर म्हणा, पूर्णपणे पानाच्या सालीवर खात आहे. जे जे मग त्याला झाडपाला मिळतोय त्याच्यावरती जगत आहे. आज आम्ही या एरियामध्ये पाहिलं तर खाली भुईमुग खातीये, सोयाबीन खातीये, तसंच ऊसाच्या आतल्या लवीन रोपं जे लावलेले आहे त्याच्या आत अंडी घालतीये. तिथला जो मऊ बारीक भाग आहे तो खातीये, जेणेकरून ऊसाच्या फुटव्यांना त्याचा त्रास होत आहे. द्राक्ष बागेमध्ये काय काय पानांवर खाते, कवळी पानं संपवून टाकत आहेत. जेवढी जून पानं आहेत तिथं नाही, पण जे कवळं दिसतंय त्या सर्व पिकांवर ती खातीये. तसंच ते टोमॅटोची रोपं म्हणा, ढबू मिरचीची रोपं म्हणा, या रोपांच्या कडं लावल्यानंतर 3 ते 4 दिवसात त्याच्यावर गोगलगाईचा अटॅक झालेला दिसतोय. त्या रोपांची खालची साल ते खात आहे, त्यामध्ये रोपं मरत आहेत. तसं वांग्यासारख्या पिकांमध्ये ती पूर्णपणे त्या वांग्यावर थांबते. त्या वांग्यामध्ये वरची साल, जी जांभळ्या रंगाची वांगी आहेत, ती साल खाल्ल्यामुळे तिथले पांढरे दिसू लागतात. जेणेकरून काय व्हायला लागलं ते मार्केटला ते चाले ना, म्हणजे इतका त्याचा इफेक्ट वाढायला नाही की कुठल्या आज ही परिस्थिती आहे, पुढल्या 3 ते 4 वर्षानंतर याची परिस्थिती काय असू शकते याची कल्पना आपण नाही करू शकत. पण म्हणूनच आज खबरदारीचा उपाय म्हणून आपण ह्या गोगलगाईविषयी माहिती करून घेऊन तिचा समूळ नाश कसा करता येईल याचा विचार करूया. की ही गोगलगाई जेव्हा अंड्यातून बाहेर येते हे 3 ते 4 आठवड्यानंतर स्वतः अंडी घालायला सक्षम होते आणि एका टायमिंगला 100 ते 150 अंडी घालते. बरं, ही अंडी कुठं घालते? तर ही अंडी मातीमध्ये घालते किंवा झाडपाल्याच्या खाली घालते. तुम्ही आज इथं बघू शकता की एका ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाहून दाखवू शकतो की जिथे झाडपाला आहे किंवा पाला पाचोळा टाकलेला आहे त्या भागामध्ये एक छुपा पद्धतीनं ती अंडी घालत आहे. हा शेतकरी मित्रांनो, आपण बघत होतो की ह्या गोगलगाई अंडी कशा घालतायत. कुठल्याही पालपाचोळ्यामध्ये खाली ह्याच्या अंडी दिसत आहेत. आता ह्या द्राक्ष बागेमध्ये ज्या 2 झाडांमध्ये आपण पाचोळा टाकलेला आहे ते कुजून जावं, त्याचं खत व्हावं तयार. मात्र इथं त्या गोगलगाईनं आसरा घेतला आहे आणि ह्याच्या खाली गोगलगाईनं अंडी घातलेली आहेत. तर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी कृपया ह्याची काळजी घ्यायची आहे. आज तर तुम्ही बघू शकता की ह्या द्राक्ष बागेच्या वाढलेल्या काड्यांच्या खाली गोगलगाईने अंडी कशी घातलेली आहेत. याचा अर्थ काय? ह्या गोगलगाई गारव्याच्या ठिकाणी आडोशाला एका छुप्या पद्धतीनं अंडी घालत आहेत आणि ह्या गोगलगाईचा प्रसार होत आहे. तर आता आपण पाहिलं की गोगलगाई अंडी कशा पद्धतीने घालते, छुप्या पद्धतीनं पालापाचोळ्याखाली घालते, मातीमध्ये आत घालते. तर ही जी अंडी आहेत ही एक आठवड्यामध्ये त्यातून गोगलगाई बाहेर पडत आहे आणि त्यानंतर गोगलगाई वाढून जे मऊ पदार्थ कुठले आहेत त्याच्यावर खाऊन स्वतः स्वयंपूर्ण होऊन पुढल्या 3 ते 4 आठवड्यामध्ये ही मातीमध्ये किंवा ओलाव्याच्या जागी ही परत अंडी घालत आहे. म्हणजे ही सायकल इतकी फास्टली चालू आहे की वन टाईम ह्या गोगलगाई एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये 4 ते 5 वेळा 100 ते 150 अंडी घालत आहे. म्हणजे 15×75 मिनिमम आपण एक गोगलगाई 500 गोगलगाई तयार करत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन फास्ट आहे. येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये याचा अजून किती मोठा प्रकोप होईल या गोगलगाईचा या वातावरणामध्ये आपण सांगू शकत नाही. पण याची खबरदारी म्हणून आत्ताच घेतली. सर्वांनी एकत्र येऊन ह्या गोगलगाईंचा समूळ नाश करण्यासाठी पावले उचलली तर नक्कीच ही गोगलगाई आपण चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतो. हां,
एक गोगल जर आपल्याला कलेक्ट करायची असेल किंवा तिला पकडायचं असेल तर आपण नुसत्या या हाताने पकडू शकत नाही. तिच्या तोंडातून एक विशिष्ट द्रव होतो की त्यातून एक काही इन्फेक्शियस बॅक्टेरिया सुद्धा पसरू शकतात किंवा ह्याची आपल्याला इजा होऊ शकते. तुम्ही तो बघू शकता या झाडांवर सुद्धा किंवा पानांवर खोडावर तिथे लाळीचे वन दिसत आहेत. इथं सुद्धा आपण बघू शकता की गोगलगाईने एक प्रकारची लाळ सोडलेली आहे या झाडावर की ह्याचा आपल्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून खबरदारी म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना म्हणणं आहे की आपण या हँगलोजचा वापर करायला पाहिजे. जर मेडिकलमध्ये कुठेही गेला तर तुम्हाला हँगलोज मिळतात अशा पद्धतीचे यूज अँड थ्रोचे. तर या गोगलगाई कलेक्ट करताना ह्या हँगलोजचा वापर करा. 3 ते 4 रुपयाला हे हँगलोज मिळत आहेत प्रत्येक मेडिकलमध्ये यूज अँड थ्रोचे. हे वापरायचे का तर त्या गोगलगाईच्या ह्याच्यातून जी त्याची लाळ बाहेर पडते त्याने एक प्रकारे आपल्या शरीराला लागून इजा होऊ नये आणि आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये, जेणेकरून आपण सेफली ह्या गोगलगाई गोळा करू शकू. तर शेतकरी मित्रांनो, मी आता हे हँगलोज घातलेले आहेत. तर आज आपण पहिला सर्वप्रथम सुरुवात करूया की जिथे गोगलगाईची अंडी जिथं पडलेली होती ती आपण कलेक्ट कशी करायची बघूया. मी मुद्दामून माझ्यासोबत एक छोटासा बाउल टाईप घेतलेला आहे, पाटी घेतलेली आहे. जिथं अंडी पडलेली आहेत ते मी तिथली माती उकरून घेतोय आणि ह्या पाटीमध्ये भरतोय. बघा, तुम्ही बघू शकता की किती खोलवर गोगलगाईने अंडी घातलेली आहेत. म्हणजे हे किती भयानक आहे. उद्या हीच अंडी अंड्यातून नवीन गोगलगाईच्या पिलांना जन्म देणार आहे आणि हे आपल्याला नुकसान करणार आहे. तरी माझी विनंती आहे शेतकऱ्यांनी की जिथं जिथं अंडी पडले तिथला पूर्ण माती तिथली घ्या, तिथं एकही अंड राहणार नाही याची काळजी घ्या. दुसरं, काही ठिकाणी असं आहे की जिथून गोगलगाईने अंडी टाकलेली आहेत पण तिथं लहान पिल्लं दिसत आहेत, तर ती पिल्लंसुद्धा तुम्ही घ्या. हो का, इथं आता गोगलगाईने अंडी घातलेली, यातून पिल्लं बाहेर आलेली आहेत तिची लहान. तर मी ही पिल्लं पण ह्याच्यात घेतलेलं आहे. त्यामुळे थोडा त्रास आहे या सगळ्या गोष्टींना, पण हे करावं लागेल आपल्याला. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो की किती खोलवर ह्या गोगलगाईने अंडी घातलेले आहेत. हो का, ह्या माती खाली 1.5 ते 2 इंचामध्ये आपल्याला ही अंडी भेटत आहेत. हे बघा, 1 इंचाखाली एक गोगलगाईने अंडी घातलेली आहेत. द्राक्षबागेमध्ये मध्ये आपण ऊसाचा पाला आणून टाकलेला आहे, त्यामध्ये त्याच्या खाली ही अंडी गावत आहेत आपल्याला. बघा, इथं पण तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की ही अंडी इथे पण आहेत. बघा 1 इंचाखाली ही अंडी गावत आहेत आपल्याला. याचा अर्थ काय की द्राक्षबागेतला जो पाला आहे त्याच्याहून सुद्धा कदाचित एखादी गोगलगाई इथं आली असेल, असाही होऊ शकतो. जिथं जिथं अंडी गावत आहेत तिथली माती मात्र जराशी घ्या किंवा तिथं एखादं कीटकनाशक टाकता येते का बघूया. ही गोगलगाई आपण व्यस्त आहोत. हे सगळं हँगलोजनं करायचं आहे. बघा, ऊसाच्या किंवा द्राक्षाच्या ऊसाच्या पाल्याच्या द्राक्षाच्या काड्यांच्या खाली या गोगलगाई दिसत आहेत आपल्याला. याचं स्ट्रक्चर बघा. हँगलोज घालूनच त्यांना कलेक्ट करायचं आहे. आता मला इथं त्याची अंडी पण दिसत आहेत. मी ती अंडी आपण गोळा करतोय. बघा, इथं पण 1 ते 1.5 इंच खाली अंडी गोगलगाईने घातलेली आहेत. ह्या सगळ्या अंड्यांना गोगलगाईंना आपण कलेक्ट करतोय इथं. आणि हे सगळं कलेक्ट बघा, प्रत्येक पालाच्या खाली, ऊसाच्या पालाच्या खाली आपल्याला किंवा काड्यांच्या खाली अंडी गावत आहेत, गोगलगाई गावत आहेत. द्राक्ष बागेमध्ये पुढल्या 2 ते 3 वर्षामध्ये जे कुठल्याही पद्धतीच्या काड्या बुंड्यावर न टाकणे, तसेच पाला न टाकणे,
जर टाकलास तर गोगलगाय नाही होणार, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. हां, आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही अंडी ह्या शंखामध्ये राहिलेली आहेत आणि कशा पद्धतीने ही अंडी घातलेली आहेत. शंखामध्ये सगळी अंडी दिसत आहेत आपल्याला. हां, तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, ह्या शंखामध्ये कशी ही अंडी घातलेली आहेत. ही अंडी कशी दिसत आहेत हो का. जवळजवळ 100 ते 150 अंडी ही आहेत जी गोगलगायीने घातलेली आहेत, शंखामध्ये आत घातलेली. हा शंख आहे गोगलगाईचा आणि त्याच्यामध्ये ही अंडी आपल्याला दिसत आहेत. आपण इथं बघू शकतो ही गोगलगाईने आता जस्ट ही अंडी टाकायला लागलेली आहे. या शरीरातनं ही अंडी बाहेर पडत आहेत. अशी छुप्या पद्धतीनं अंडी घालते. ही अशी छुप्या पद्धतीने त्या अंडी घालत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण इथं बघू शकतो की द्राक्ष बागेमध्ये कशा पद्धतीचं इन्फेक्शन आहे किंवा अटॅक आहे या गोगलगाईचा. या वलंड्यावरनं सुद्धा ह्या गोगलगाई चिटकून बसलेले आहेत पानाला, खोडाला, वलांड्यांना. एक प्रकारची विष्ठा पण ते बाहेर काढतात. हे सिक्रेशन सुद्धा त्यांच्या ह्याच्यातनं हे चालू आहे. आपण मी जे बघा द्राक्ष बागेत कसला पद्धतीचा अटॅक आहे आपण बघू शकता. आणि हा गोगलगाई गोळा करताना पूर्णपणे हँगलोजचा वापर करा. एक प्रकारचं सिक्रेशन केमिकल ह्याच्यावर आहे. त्या द्राक्षबागेच्या खोडावर सुद्धा बघा कशा पद्धतीनं गोगलगाई वास्तव्य करत आहेत. शंखाकृती गोगलगाई ह्या काही लोक म्हणतात आफ्रिकन आहेत, ऑस्ट्रेलियन आहेत. ह्या या पोर्शनमधनं ह्या पानावर चिटकून राहत आहेत आणि तिथं ते डॅमेज करत आहेत. एक विष्ठासुद्धा एका साईडनं त्यांची टाकत आहेत. हे सोंड आहे, हे दात म्हणतात त्या ह्याचे गोगलगाईचे. हे दात बाहेर आले आहेत बघा, तुम्ही बघू शकता हो का. खूप सेन्सिटिव्ह आहे. आपण सर्व गोगलगाई रानातनं वगैरे सगळ्या गोळा करून झाल्यानंतर त्या एका पोत्यात भरायच्या आहेत. ह्या पोत्यात भरण्याच्या पहिला त्याच्या असल्या पोत्यामध्ये थोडंसं मोठं मीठ टाकायचं. एक पोत्यामध्ये 200 ग्रॅम पहिला जरा खाली मोठं मीठ टाका. हे मीठ टाकल्यानंतर जेवढ्या गोगलगाई आपण गोळा केलेल्या आहेत त्या सगळ्या गोगलगाई, त्याचा मोठा किती आकार आहे बघा, त्या गोगलगाई सगळ्या पोत्यात भरून टाकायच्या. नंतर असं एक रानामध्ये पोतं करा. त्यात जरा आधी अर्धा किलो मीठ टाकून ठेवा आणि रोज जेवढ्या गावतील तेवढ्या गोगलगाई या पोत्यामध्ये भरून टाका. आणखी एकमेव मीठ हे असं औषध आहे की ह्या गोगलगाईंना हे मीठ जर लागलं तर त्या बऱ्यापैकी डिहायड्रेट होतात आणि त्या मरण पावतात. कारण की गोगलगाईचं शरीर 80 ते 90% हे पाण्यानं बनलेलं आहे. जसं पाणी याच्यातून कमी येईल तसं त्या गोगलगाई मरण पावत असतात. आपण पाहिलं की ह्या गोगलगाई कुठं दिसत आहेत, एक तर पाण्याच्या जागी, उबदार जागी, ओढ्याच्या जागी, नदीकाठी. जेणेकरून म्हणजे काय की ह्यांना गारवा प्रिय आहे आणि पावसाळ्यानंतर जेव्हा उन्हाळा वाढतो त्यावेळी ह्या गोगलगाई दिसेनाशा होतात. याचा अर्थ काय की जिथं पाणी आहे, जिथं गारवा आहे, जिथं वाहतं पाणी आहे, ओढा आहे, नाले आहे, नदी आहे, याच्या कडेला ह्या गोगलगाई वाढत आहे, त्यांची संख्या वाढत आहे. मात्र एका ह्यांना कारण त्यांच्या शरीरामध्ये यामध्ये 70 ते 80-90% पाणी आहे आणि ह्याच्यात जर आपलं मीठ पडलं तर ते डिहायड्रेट होत आहेत आणि त्या मरण पावत आहेत. की शेतकरी प्रत्येक वेळी एखादं केमिकल आणणं हे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. म्हणून शेतकरी कदाचित आपल्याला सारखं जर हे प्रोसेस करायचं झाले तर आपल्याला मीठ हे परवडू शकतं. दुसरी गोष्ट मार्केटमध्ये PI इंडस्ट्रीजचं स्नेल किल म्हणून एक औषध मिळतं. जर आपण रोपं लावत असेल किंवा द्राक्ष बागेत कुठं आपल्या पिकामध्ये आपल्याला जरा प्रिकॉशन म्हणून ठेवायचं असेल तर हे स्नेल किल टाकू शकतो. तसेच आपल्याला जीवाग्रो या कंपनीचं वारंट नावानं हेच औषध मार्केटला अवेलेबल आहे. ते सुद्धा तितकंच प्रभावी आहे. हे दोन्ही कंपन्यांचे औषधं घटक सेमच आहेत, कंपनी फक्त वेगळ्या नावाने आहेत. पण वारंट, जीवाग्रोचं वारंट आणि PI इंडस्ट्रीचं स्नेल किल हे दोन्ही तुम्ही ह्यासाठी वापरू शकता. आणि मी आता तुम्हाला दाखवलं की मी अर्धा किलो मीठ टाकलेलं, त्याच्यात गोगलगाई भरल्यात, परत मी वरून मीठ टाकायचं आहे.
वरून मीठ टाकायचं. हे असं करत हे पोतं पूर्णपणे भरून टाकायचं आणि वरती तोंड बांधून ठेवायचं एखाद्या कोपऱ्यात रानामध्ये. काही नंतर तसं जेव्हा तुम्ही अंडी गोळा करताय, अंड्यावर माती जास्त आली असेल तर ह्याच्यात पण असं थोडं मीठ टाकून द्या तुम्ही, की अंडी सुद्धा सॉल्टिंग होऊन त्यातल्या गोगलगाय मृत होतील. आणि जी माती आहे थोडीफार ती सुद्धा ह्या पोत्यामध्ये भरून टाका तुम्ही. त्यात जी अंडी आहेत ती पण त्यामध्ये मिठासोबत ते पण मरून जाते. जेव्हा एक 8 ते 10 दिवसांनी हे जेव्हा आपण मीठ टाकून झाल्यानंतर जेव्हा ह्या गोगलगाय मरतील आणि हे पोतं भरलेलं असेल त्या टायमिंगला, तर ते पोतं सोडायचं. ह्यातल्या गोगलगाय जेवढ्या आहेत किंवा हे रानाच्या एका कोपऱ्यामध्ये न्यायला हे सगळं काडी लावून जाळून टाकायचं. हे कुठेही उकरंड्यामध्ये टाकायचं नाही, कुठेही ओढ्यामध्ये टाकायचं नाही, किंवा आपल्या शेणखताच्या ढिगाऱ्यावर टाकायचं नाही, रानाच्या कडेला कुठं टाकून ठेवायचं नाही. कारण का की ह्याच्यात काही गोगलगाय असू शकतात, नंतर जिवंत राहू शकतील, किंवा ह्याच्यातली अंडी चुकून मरण नाही पावली तर एखाद्या ह्या पुढं पुन्हा त्या जर्मिनेट होऊन पुन्हा त्यातनं अंडी बाहेर येऊ शकतात. म्हणजे ह्याचा प्रसार आपल्याला आपल्याच जागी इथल्या इथं रोखायचा आहे. हे पूर्णपणे पोतं 8 ते 10 दिवसांनी बघायचं गोगलगाय मिळेल का. गोगलगाय मिळाल्या असतील कोपऱ्यातनं त्याला पूर्णपणे आग लावून द्या आणि हे पूर्णपणे जाळून टाकायचं आहे. तरच ह्या गोगलगायचा समूळ नाश होऊ शकतो आणि आपल्याला ह्या पुढल्या 2 ते 3 वर्षांमध्ये याच्यातनं मुक्तता मिळू शकते. आता मी पहिल्यापासून मुद्दाहून एक सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गोगलगाई पूर्ण अशा पद्धतीनं गोळा करा. गोळा करताना हे हँगलोज वापरा, जेणेकरून कुठलाही आपल्या त्वचेला याचा त्रास होणार नाही. आणि सगळ्या गोळा झालेल्या गोगलगाई अशा पोत्यामध्ये भरा, इकडे तिकडे टाकू नका. त्या सगळ्या पोत्यामध्ये भरून झाल्यानंतर त्याच्या आधी पोत्यात भरायच्या आधी त्यात थोडं अर्धा किलो मीठ टाका, नंतर 1 किलो मीठ टाका आणि पॅक करून ठेवा. 8 ते 10 दिवसांनी त्या मेल्यानंतर हे सर्व काही जाळून टाका. इथून पुढे शेतकऱ्यांना एक आपल्याला 2 ते 3 वर्षात काळजी घ्यावी लागेल की आपण द्राक्ष बागेमध्ये जे काड्याखाली टाकतो आहोत किंवा ऊसाचे गट्टे पाल्याचे गट्टे आणून टाकतोय, हे कदाचित आपल्याला पुढले 2 ते 3 वर्ष पाल्याचे गट्टे टाकायला नाही पाहिजे, जेणेकरून उबदार असं वातावरण 2 झाडांच्या मध्ये तयार होणार नाही, गोगलगाय तिथे राहणार नाही आणि कुठली अंडी तिथे टाकणार नाही. तसेच ऊसामध्ये शेतकऱ्यांनी पाला आपण ऑर्गॅनिक कार्बन वाढावा ऊसातल्या मातीचा आपल्या, म्हणून आपण पाला कुजवतो होतो आतापर्यंत. यामुळे काय होतं, कदाचित थोडीफार उबदार तिथं गोगलगायला भेटत असेल आणि तिचा प्रसार होत असेल. एक 2 ते 3 वर्ष आपण हा जर ऊस गेल्यानंतर पाला जाळला तर जेणेकरून आपला उबदार थोडासा कमी राहिला याच्यामुळं, पण त्या गोगलगाईचा समूळ नाश होऊ शकतो. दुसरं आपल्याला जे आपल्याकडे कृषी शास्त्रज्ञ डिग्री चालते सचिन महाजन सरांनी, हे पण आपल्याला सांगितलं आहे की चुन्याच्या आपल्या प्लॉटच्या कडनं चुन्याची एखादी रेग मारून ठेवली तरी बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल येऊ शकतो. स्नेरकीलविषयी वारंडीविषयी पण मी तुम्हाला सांगितलं. जसं एखादं कीटकनाशक गोनपाटाबद्दल आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की एखादं गोनपाटावर गुळाचं पाणी टाकून घ्या, त्याच्यावर एखादं वास न येणारं कीटकनाशक टाका. लॅनेट सारखं कृषी रसायन कंपनीचा लार्विन नावानं तो घटक येतोय, लार्विन जो बाहेरचा पूर्वीचा होतो, ते थोडं टाकलं त्याचा वास पण येत नाही. अशा त्या पोत्यावर गुळाच्या पाण्यानं पूर्णपणे भरून घ्या. रात्रीच्या वेळी तिथं ते कुठेतरी कडेला ठेवा जिथं आपल्याला गोगलगाय जास्त आहेत. अशा वेळी तिथं येऊन त्या गोगलगाई चाटू शकतात त्याला आणि तिथं त्या मृत होऊ शकतात. दुसऱ्या दिवशी काही त्या जर गोगलगाय मृत पावल्या असेल, सगळ्या उचला, पोत्यामध्ये भरा, पुन्हा मीठ टाका आणि बाजूला शेतात ठेवा. अशा 8 ते 10 दिवसांनी जर हे सगळं एकत्र करून आपण जाळलं की जेणेकरून आपल्या परिसरातील गोगलगायींचा ह्याचा नाश होऊ शकतो. ही जी प्रोसेस आहे सर्व एका शेतकऱ्याने करायची नाही. यासाठी सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे, सर्व शेतकऱ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. हेच जर आपण एका योग्य रीतीने करू शकलो तर आपण आपल्या भागातील सर्व गोगलगायींचा नाश करू शकतो आणि भविष्यातील पिकं ही आपण वाचवू शकतो. धन्यवाद.